असे सर्व आपण इथे पाहू शकता. आपला आमचे ॲडव्होकेट साहेब बाबू काशीद असतील, किती किती प्रयत्न करतायत ही मुलं. खरंच ठाण्याच्या क्रिकेटसाठी अहोरात्र झटतायत. खरंच याचं फळ मिळेल, फळ मिळेल. लगेच मिळणार नाही, पण एकदा नक्की मिळेल. सामना चालू होतोय. इमरोज पहिला चेंडू उजव्या टिचावर सरळ टाकलाय. फलंदाज पायांची बिलकुल हालचाल नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये न येता लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. इमरोज हे नाव परिचित आहे टेनिस जगताला. दरम्यान यावेळी लॉफ्टेड शॉट हवेमध्ये. टायमिंग चांगलं झालंय. नोमॅन्स लँड मध्ये वन बाउन्स. चेंडू सीमारेखा पार. चौकार. एकनाथ शिंदे सीसी, एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब आपला 12वा खेळाडू कृपया त्वरित पाठवावा प्लीज, अदरवाइज यू मे पेनलाइज. जरा लवकर पाठवा मंडळी. हॅलो 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 हॅलो. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब सेंड युअर एक्स्ट्रा पर्सन इन कॉमेंट्री बॉक्स प्लीज. दरम्यान चौकार आणि गौरव याच्या बॅटमधून निघालेला हा तडाखा. आज वारे जोरात वाहत आहेत, त्यामुळे मैदानावरची धूळ उडली गेली आहे. खरंच क्रिकेट कमिटी जी आहे यांनी अथक मेहनत घेऊन हे मैदान एवढं अप्रतिम बनवलं. 360 डिग्री आपण म्हणतो, याला आपण वर्तुळाकार म्हणतो. काल सकाळी 7 वाजता सामने संपले आहेत. कमिटी मेंबर्स पुन्हा 10 वाजता मैदानात आहेत. वारंवार आम्ही याचा उल्लेख करतच राहू. दरम्यान अमृतचा चेंडू उजवडीच्या बाहेर, बराच बाहेर आहे का पंच म्हणाले निश्चित आहे. दोन्ही समांतर चेंडू आहे. अवांतर एक्स्ट्रा रन मध्ये एक धाव ऍड केली जाईल. हॅलो. त्या दरम्यान खऱ्या अर्थाने या टुर्नामेंटला इम्रान, इम्मू, प्रमोद दामले टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्नापर्यंत बॅटूचा कडा घेतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करतात आहे. या टुर्नामेंटला मोठा हातभार लावणारे खऱ्या अर्थाने जे आमचे या मैदानावर जी धावपळ करतात आहे, BICचे हमजा, काली, अयाजभाई, इम्रान, आमचे इम्मूभाई ज्यांनी प्रथम पहिल्या दिवसापासून मेहनत घेतली आहे, प्रमोद दामले, फरमान, या सर्वांचा फार मोठा या टुर्नामेंटमध्ये वाटा आहे. कमिटी मेंबर आहेत, पण बरेचसे कमिटी मेंबर फक्त खेळण्यामध्ये इथे उजलेले आहेत. त्या कमिटी मेंबरचा पण धन्यवाद. प्रितेश केनीचा पण फार मोठा इकडे हातभार आहे, त्यांचा देखील धन्यवाद. आपण ऐकलात मनोज भैरेसर यांना. त्यांनी स्वतःचं नाव टाळून सर्वांची नावं घेतली. हे मोठेपण असतो. खारीचा वाटा पाहिजे, खारीचा, सिंहाचा नव्हे. खरंच कौतुक केलं पाहिजे. वेल डन ठाणेवाड क्रिकेट कमिटी. दरम्यान एम्ब्रोस आज आपला कॉमेंट्री बॉक्स म्हणून होतोय. मी फारेन करून तो आपला मारा चालू करतो. गौरव सामोरं जातोय. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. उजवटीच्या बाहेर चेंडूला ठेवलं, वेग वाढवला, परत बॅट्समन बीट होतोय. प्ले आणि मिस पाहायला मिळतोय. कौतुक केलं पाहिजे. दुपारचं रणरणत होऊन, याला रणरणतच म्हटलं पाहिजे. कमीत कमी 38 डिग्री सेल्सिअस तापमान दर्शवतंय, तरी खेळ रंगत वाढते. एमराजचा पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न. एमराज हा ठाणे शहरातील असा खेळाडू आहे ज्याने पूर्ण देशभरात तो भ्रमण करत असतो. विदेशात सुद्धा जातो. टेनिस क्रिकेटचा हा ठाण्याचा खरा सितारा. मॅन फ्रॉम BICC. षटक पूर्ण. एक षटक. धावसंख्या 7. 7 विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. कौतुक ऑफिसरचं केलं पाहिजे मंडळी. आज आमच्या बरोबर आमच्या काउंट्री बॉक्समध्ये
क्रिक ब्रोचे शोएब भाई, त्याचबरोबर आमच्या गुणलेखिका सारिका असतील, अस्मिता असतील, दादा वेलकम. आणि त्यांची टीम असेल, काय काम करतायत, आमची कॉमेंटेटर टीम असेल, सर्वांनी मेहनत, आमचे कॅमेरामन्स, टेक्निशियन्स, साऊंड आर्टिस्ट, एवरीबडी डू अ गुड जॉब. मेहनत रंग लाएगी, जरूर रंग लाएगी. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून फार एंडकडून रुस्तमजी एंडकडून गोलंदाजची कमान सांभाळतोय गोलंदाज प्रीतम बारी. वेल बॉल, चांगला डप्पा, शॉर्ट ऑफ गुडलेन, थोडा उसरी घेतोय फलंदाज तिथे, ठीकसा अडवत नाहीये, ठीकसा काही करावंच हे क्षेत्ररक्षण आणि चौकार. अनइव्हन बाउन्स आहे, क्षेत्ररक्षण चूक नाही आहे ती. जर तुम्हाला जजमेंट करता आली नाही आहे बाउन्स तर मग चेंडू भिरकी घेईल, आपल्याला गिरकी करायला लावेल, चेंडू सीमारेखा पार. प्रीतम बारी, भारतीय टेनिस क्रिकेटचं हा इंडियन आयकॉन, आपल्या खेळाने अनेक मैदानं गाजवली आहेत प्रीतम बारीने. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळी नाईस लुकिंग पूल, पुढे सरसावत खेळलेला बॅक टू बॅक चौकार. यावेळी क्षेत्र लॉंग ऑनचं लागोपाठचे दोन खणखणीत, पहिला तरी ठीक नाही, तो क्षेत्रच्या चुकीमुळे मिळाला. हात तर डाऊन द ग्राउंड येऊन खेळलाय. नाईस लुकिंग शॉट. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब नक्की धावसंख्याच्या एक्सिलेटरवर पाय दाबलाय त्यांना विजय महत्वाचा आहे. शशिकांत शिंदे अजून त्यांच्याकडे एक चांगला डायमंड प्लेइंग स्क्वॉडमध्ये आहे की नाही पाहावं लागेल, कारण का तो एक दिग्गज खेळाडू श्रेणीमधला खेळाडू आहे. दरम्यान प्रीतम बारी पुन्हा एकदा, आणि हे बघा, हे आज धुरळा उडतोय, धुरळा याला आपण धुरळा म्हणतो. बाप रे, हा मोठ्या प्रमाणातच आहे. दरम्यान प्रीतम बारी, वेल गुड शॉट, काय कंप्लीट केला शॉटला, जस्ट ऑफ साइडला शपल होत, फ्लिक विथ द रिस्ट. फाईन लेगचं जे क्षेत्र आहे ते खाली आहे आणि तिथून हा चेंडूला बाहेर काढलाय फलंदाज राजेश चव्हाण. सुंदर, 3 चेंडू 3 चौकार, त्यामुळे धावसंख्या आता दर्शवते ती 19, बिनबाद 19. दमदार सुरुवात म्हणावी लागेल. यावेळी रिव्हर्स फटका गॅपमध्ये गेलाय का? हो, हा लागोपाठ चौथा चौकार, चौकाराची चौकडी. अक्षरशः प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा नाही तर नजाकत पण असते. मोठा फटका खेळण्यापेक्षा क्षेत्ररक्षणाच्या मधला गॅपमधून चेंडू खेळायचा. आउटफील्ड फास्ट आहे. तेवीस धावा. दरम्यान ओ हवे ते मे बी टेकन, येस. आणि ते पुन्हा एकदा लूप शॉट खेळताना फलंदाज बाद, पण बरंच काही करून गेले. 4 चौकार, 4 चेंडूंवर, 5व्या चेंडूवर विकेट जरी गेली तरी प्रीतम बारी सारख्या आयकॉनचं षटक त्यांनी महागडं ठरवलंय. कृष्णा सातपुते सारखा खेळाडू पाहायला मिळाला, ओंकार देसाई सारखा खेळाडू पाहायला मिळाला, पण ठाण्याच्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या तोडीस तोड कामगिरी केली आणि टॉप 5 बॅटिंग लाईन आणि बॉलिंग लाईनअपमध्ये आपले खेळाडू ठाण्याचेच आहेत, जे रेग्युलर वर्ल्ड क्रिकेटमध्ये, टेनिस वर्ल्ड क्रिकेटमध्ये खेळत असतात. आज कमालीचा हा महाअंतिम सोहळ्याचा दिवस आणि प्रत्येक सामना महत्वाचा. प्रीतम बारी, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर.
परत एकदा थोडा रनअप मध्ये सुधार करेल. आतिशने झेल टिपला होता. 23 धावा, 1 गडी बाद, धावफलक. आतापर्यंतची मॅचची कहाणी आपल्या जुबानी सांगताना दिसतोय. अपडेट ठेवलं जात आहे प्रत्येक घटनेचं. दरम्यान प्रीतम पुढे सरसावले, वेग वाढवला होता, टप्प्यामध्ये बदल केला होता. फलंदाजीने डोळे झाकले होते, कळलंच नाही पुढे जाऊन करायचं काय नक्की. ठरवलं होतं पण ठरून काही होत नाही. पाहिलं आणि थोडा हडबडाहट ज्याला म्हणतो त्या प्रकारे अडचणीचा सामना करावा लागला. शेवटचा चेंडू निर्धाव आला. धावसंख्या 23, 1 गडी बाद. जिद्द, चिकाटी, इच्छा, शक्ती या खेळाडूंची बघा. एवढ्या रणरणत्यावनामध्ये जमीन का तापली आहे माती. बाप रे बाप, पंचांचं कौतुक केलं पाहिजे. पंचांनी सुद्धा जबरदस्त कामगिरी केली आहे. हा धुळा आहे का काय आज कळत नाहीये. वारे एवढे जोरात वाहत आहेत. दरम्यान वादळ वाऱ्याशी सामना करत हे खेळाडू मैदानात जबरदस्त प्रदर्शन करतायत. एम्ब्रोज वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. स्टार बॉलर ऑफ ठाणे आपल्या मार्गावर. हा अपील केलंय पण इम्पॅक्ट कुठे पंचांनी सांगितलंय. इन्साइड एज आहे का काय पाहूया. लेग बाय. पंच लगेच डायरेक्शन देतात कुठे बॉल तुमचा जातोय, इम्पॅक्ट कुठे आहे. ही चांगली गोष्ट आहे. एक धाव मिळते लेग बाय स्वरूपात. अवांतर धावांमध्ये 1 धावांची भर. 24 टोटल स्कोर. एम्ब्रॉज ऑन हिज वे. यावेळी यॉर्कर रिव्हल बॉल ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. फलंदाजाला कळलंच नाही. फलंदाच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकलेले चेंडू म्हणजे यॉर्कर. एम्ब्रॉज once again on his way. यावेळी नाइस करेक्शन आणि व्हॉट अ कॅच. ही कॅच काय घेतली, कमाल. वेल जज कॅच. डोक्यावर सूर्य आग ओकतोय, वरून चेंडू खाली येतोय. हा झेल असा कंप्लीट केलाय की जर आपण ऑन टेरिस्केट.in वर पाहत असाल तर हा जेल दीप सिंग पाजी, कमाल है पाजी, कमाल का कैच. ये सिर्फ वही खिलाड़ी ले सकता है जिसकी हाइट ज्यादा हो. काय कॅच कंप्लीट केलाय. फलंदाजाला कळलंच नाही मी नक्की घडलंय काय. कमालचा कॅच. वर्तकनगरचा खेळाडू दीप सिंग पाजी, कमालचा कॅच. ही विकेट पाजीची आहे. ही विकेट गोलंदाजीची नाही, ही विकेट पाजी नाही म्हणजे क्षेत्ररक्षकांची विकेट आहे. 90% कॉन्ट्रीब्युशन त्यांचंच तर आहे. एम्ब्रॉज पुन्हा एकदा यावेळी जागेवर उभा राहून बाउन्स मिळाला होता थोडा उसिकेंदार चेंडूवर. नाईस लुकिंग फोर्सिंग ड्राईव्ह, 2 धावा. पण आता थोडा धावांचा वेग कमी होतोय. चलिए मैच की तरफ चलते हैं. स्कोरबोर्ड पर 26 रन, जबकि 2 विकेट के नुकसान पर एम्ब्रॉज अपने बॉलिंग मार्ग पर. इस बीच ये गेंद, ये अच्छी गेंद ब्लॉक होल में. बल्लेबाज बिना पैरों के हलचल के, बिना गेंद के लाइन में आकर बड़ा हिट करने की कोशिश में. ना गेंद और बल्ले की कोई मुलाकात हुई, ना कोई संपर्क हो रहा है. डॉट के रूप में गेंद परिवर्तित होती हुई विकेट कीपर के दस्तानों में सुरक्षित
बिना कोई रन के। देखिए मैदान पूरा, ये नजारा देखिए, ये नजारा लगता है बारिश के आसार कहते हैं जब ऐसी हवाएं बहती है। बाप रे बाप, ये तो मैदान पूरी आगोश में ले लिया अब इस रफ्तार ने। चलिए मैच की तरफ चलते हैं। एमरोज इस ओवर को अच्छा उन्होंने आज डिलीवर किया, इस ओवर को काफी बढ़िया सेकंड ओवर इनकी। इस बार ये गेंद, इस बार अच्छा शॉट तो नहीं कहा सकता, टॉप ऑफ द बैट एज, विकेट कीपर के दस्तानों में सुरक्षित, विकेट डाउन, तीसरे विकेट का पतन। 3 ओवर 26 रन 3 विकेट। प्रीतम बारी के सुरक्षित हाथों में ये कैच। न्यू बैटमैन शैलेश, हेलो हेलो, गोलंदाज अविनाश यादव, गेंदबाज अविनाश यादव परिवर्तन के तौर पर चेंज गेंदबाज। पहली गेंद ऑप्शन के ज्यादा बाहर, सीधी रहती हुई, एक बार आशा भरी नजरों से बल्लेबाज ने देखा और यू मांगा होगा शायद, यस अनिश यादव। रिव्यू लिया गया है वाइड के लिए। हर एक टीम को 2 रिव्यू है, वाइड और बीमर डिलीवरी के लिए। अंपायर्स कभी भी रिव्यू ले सकते हैं, एनी टाइम। बैट्समैन रिव्यू है। फेयर डिलीवरी, ये अच्छी गेंद, लेकिन ये लेग स्टंप मिस करती हुई अंपायर की 2 बाएं फैला कर इशारा आता हुआ वाइड का, और बहुत अच्छी गैदर किया इसको एमराज ने। एमराज प्रीतम बारी, ये रेगुलर क्रिकेट के जगत में अपने नाम का डंका बजाने वाले दोनों खिलाड़ी है। इस बीच गेंद, ये अच्छा शॉट, कनेक्शन अच्छा हुआ है लेग साइड में। पिकअप शॉट खेलने की कोशिश, क्रॉस बैटेड शॉट, स्लॉग इट। 28 रन 28, चौथा और चालू है। कम से कम इस दोपहर में तो 70-80 रन आपको डिफेंड हो सकते हैं। काफी तपती धूप है। इस बार अच्छी गेंद, गति बढ़ाई, बल्लेबाज देखिए बिना लाइन में आकर खेलने की कोशिश। गेंद से दूर हटकर खेलोगे तो एक ही हम कहते हैं अपनी सादी सीधी मुंबई की भाषा में लटकोगे।
गेंद के नजदीक आके खेलिए, थोड़ा सा शरीर से पास खेलिए। ये देखिए फिर हटे, गेंदबाज ने जज किया, गेंद को जानबूझ के और ऑफ स्टंप के बाहर छोड़ा। ये रणनीति है, अलग रणनीति अपनाई गई है हर एक बल्लेबाज के लिए। एक शॉट टर्नमैन है, गली भी है, पॉइंट भी है, शॉर्ट फाइन लेग भी है। ये देखिए, ये मिस फील्डिंग, ये गेंद तेजी से निकली इनके पास से, इसके लिए रोक नहीं पाए। 4 रन। लास्ट बॉल ऑफ द ओवर, 32 टोटल रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। आउटफील्ड इतनी फास्ट है, ये जो मैदान पर ये ग्राउंड पर टूर्नामेंट हो रही है, पुलिस साकेत पुलिस ग्राउंड के नाम से जाने जाते हैं। यहाँ पर पुलिस महकमा जो है और जितने भी हमारे शासकीय कार्यक्रम होते हैं ये सब यहीं होते हैं। और पहली बार ये क्रिकेट के लिए दिया गया मैदान है और बहुत ही धन्यवाद पुलिस प्रशासन का। ये स्लोअर वन जल्दी पढ़ लिया था, रीड किया था, गैप में भेज दिया और वहां पर क्या प्रदर्शन कर रहे हैं आज दीप सिंह। पाजी कमाल हो, तुसी पाजी नहीं है, कौन है, चेतन पवार है, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग दोनों के बीच, अच्छा अंडरस्टैंडिंग। ओवर नंबर 4 समाप्त, 4 ओवर के बाद स्कोर है 34, 34 रन। 2 ओवर का खेल शेष, 2 ओवर में 20 रन आएंगे तो स्कोर जाएगा 54 और 15 के रन रेट से खेलेंगे तो 30 आएंगे, 30 आएंगे तो स्कोर जाएगा 64। प्रोजेक्टेड स्कोर जिसको कहा जाता है संभावित स्कोर। अभी ये 8.5 रन के रन रेट के साथ इनिंग को आगे बढ़ा रहे हैं। अब आपको गति बढ़ानी होगी, बड़ा टारगेट देना होगा। अगर लक्ष्य बड़ा देना है तो बल्ला चलाओ। प्रीतम बारी, ये 5वां ओवर, सेकेंड लास्ट स्लॉग ओवर। प्रीतम बारी के पास अनुभव है, बारी बारी इनके लिए कहा जाता है आली रे आली, माजीपन बारी आली। इन्होंने बहुत से मैदानों में अपने नाम के चर्चे, दर्शकों को खींच के लाया है प्रीतम ने। नाम भी प्रीत है और आते हैं बारी बारी। प्रीतम बारी वाइड में भी, यस, अंपायर का इशारा वाइड है। बहुत बढ़िया अंपायरिंग किया। अंपायर के पास रिव्यू का भी आजकल एक अच्छा टेक्निकल की तरह से देखे तो अंपायर के ऊपर उतना प्रेशर नहीं है, लेकिन एलबीडब्ल्यू का है, कैच आउट का है कि नहीं, फ्लिंटेज एज, ये काफ़ी पहली निगाह होनी चाहिए अंपायर की। और बहुत बढ़िया कामगिरी दोनों अंपायर से। शॉट ऑफ लेंथ बहुत बढ़िया उड़ा है इनको, लॉन्ग ऑन का क्षेत्र को ऊपर से निकलती हुई है गेंद दर्शक दीर्घा में। 6 रन, हाई एंड हैंडसम सिक्सर। क्या पिक किया शॉट, गेंद को जगह से, ये नाइस लुकिंग पुल का टाइमिंग, पावर, फ्लो ऑफ द बैट, स्विंग ऑफ द बैट, कमाल का ये शॉट। प्रीतम बारी एंड बदलकर अब फिर वापस उन्होंने मन बनाया और 2 विकेट डालेंगे। ये लक्ष्यम के बाहर है। हाँ जी, अंपायर ने कहा ये गेंद आपको वापस डालनी पड़ेगी भाई, ये वाइड गेंद है। अनुशासन की जो आवश्यकता होती है, अनुशासन, नियंत्रण बहुत अहम है। ये अच्छा शॉट है और खिलाड़ी गेंद के पीछे, अच्छा रोका उन्होंने। कीप द पॉइंट, बॉडी बिहाइंड द बॉल। 1 रन इस बीच आसानी के साथ मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, स्कोर को पहुंचाया 43 फॉर 3। 5वां ओवर इस मैच का प्रगति पथ पर जारी होता हुआ। 5वें ओवर की अगली गेंद,
ये डाउन द ग्राउंड खेला है लॉन्ग ऑफ रीजन में मुस्तैदी के साथ गेंद को उठाते हुए क्षेत्ररक्षक 44 रन 3 गेंद का खेल शेष इस ओवर में 2 वाइड डाला है इसके लिए ये ओवर लंबा चलेगा थोड़ा 8 बॉल का ओवर होगा इस बार ये अच्छा पिक किया गेंद को खिलाड़ी है वहां पर लेकिन दर्शक बनते रह जाएंगे क्योंकि गेंद उनके सर के ऊपर से निकल गई है 6 रन के लिए रन रेट को बढ़ाया जरूर है गौरव का बल्ला आग उगलता हुआ इस तपती धूप में अब प्रीतम बारी के ऊपर हल्ला बोल स्कोर 50 का आंकड़ा छूता हुआ 50 कंप्लीट फॉर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अब इनको यहां से हर गेंद को हवाई सफर करानी होगी और हर ओवर को इसके बाद आने वाले ओवर को बड़ा बनाना होगा तब जाके अच्छा डिफेंडिंग टोटल आप खड़ी कर सकते हैं 50 रन ऑन द बोर्ड इस बार ऑफ स्टंप के बाहर सीधी गेंद बल्लेबाज पहले पीछे हटके खेलना चाहते थे जगह बनाकर लेकिन प्रीतम बारी जिनके पास अनुभव है गेंद को बाहर रखा और बल्लेबाज के शरीर से परे रखा दूर रखा डॉट डिलीवरी आखिरी गेंद इस बार लास्ट बॉल ऑफ द 5th ओवर प्रीतम बारी फ्रॉम कमेंट्री बॉक्स एंड गोइंग टू डिलीवर द लास्ट बॉल दिस टाइम बैट्समैन गोज फॉर द बिग वन बट प्लेस टुवर्ड द काउ कॉर्नर और ये अनियन बाउंस वहां पर 4 रन जरूर मिलेंगे आखिरी गेंद पर चौका लगाकर इस 5वें ओवर की है समाप्ति स्कोर 54 54 रन 3 विकेट लास्ट ओवर ऑफ दिस इनिंग इन प्रोग्रेस अब थोड़ी चर्चा विमर्श कि किसके हाथ में इस आखिरी ओवर की कमान देनी होगी बराबर 3 बजे है आज रविवार है और अक्षय तृतीया सबसे बड़ा शुभ मुहूर्त कहा जाता है इसके लिए कोई ज्योतिष या पंचांग देखने की जरूरत नहीं पड़ती यह अच्छा दिन आज का अक्षय मुहूर्त पर होने वाली ये फाइनल आज जो भी अच्छा काम करोगे बहुत देर तक चलता है अक्षय पहले मतलब भी तो समझो यारो दीप सिंह अक्षत पैकर जो टीम है उस टीम से ये खेलते हैं वर्ल्ड क्रिकेट में अक्षत पैकर के ये गेंदबाज भी है और ये कैप्टनसी भी करते हैं वहां पर दीप पाजी फारेंट से बहुत हंसमुख खिलाड़ी है आखिरी ओवर की पहली गेंद लास्ट ओवर फर्स्ट बॉल और टर्न देखिए लेफ्ट हैंडर गेंदबाज है टप्पा खा के गेंद को बाहरी कट कराएंगे पांच गेंद का खेल शेष इस बार कनेक्शन हुआ है लेकिन खिलाड़ी पाया है वहां पर ऑफ साइड में स्वीपर कवर क्षेत्र में 1 रन के साथ स्कोर हल्का सा करवट बदलता हुआ 55 रन फिर एक बार पाजी ये अच्छा कनेक्शन है क्या गेंद सर के ऊपर से निकल जाएगी जी हाँ ये एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से 4 रन के लिए गेंद सीमा रेखा पार फुल टॉस का तब्दील किया था इस बार पिच नहीं कर पाए गेंद को कितने आजकल ये टीम जब आती है कोई भी टेनिस क्रिकेट की सबसे बड़ी खासियत है जिसको मालूम कुछ भी नहीं है वो भी सलाह देता है फुकट की जिसका क्रिकेट से साला कोई लेन देन ही नहीं है
विकेट का पतन तो हुआ है। लेकिन एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब लगता था कि 80 रन तक तो जरूर जाएंगे, लेकिन गौरव ने जो इनिंग खेली है वो इनिंग की बदौलत ये यहाँ तक पहुंचे एस टीम। टोटल स्कोर है 59। गौरव सावंत ने किए हैं, सालों के न्यू बैट्समैन। ये शॉट मेकिंग एबिलिटी तो अच्छी है, लेकिन एक ही रन मिलेगा। खेल दिया था लॉन्ग ऑन पर। पाजी भी बार बार दीप सिंह लाइन और लेन में बदलाव कर रहे हैं। ज्यादा कोई बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रहा। अच्छी गेंदबाजी दिखाई भी दी इस ओवर में। रिवर्स खेलने की कोशिश, जबकि पहले आसानी के साथ पुल कर सकते थे, लेकिन बाई का इशारा एम्पायर की जानिब से। चलिए 6 ओवर का कोटा समाप्त। टोटल स्कोर 60, 60 रन और विजय का लक्ष्य 61। आइए नेक्स्ट मैच टॉस। मैच है 61 है, माफ कीजिए 62 टारगेट। सॉरी फॉर करेक्शन, 62 इज द टारगेट। कुल रन बने 61। मैच कोणाची आहे? नेक्स्ट मैच टॉस प्लीज। कोण दिसतच नाही टीम तर पाहिजे। अभी मेरे को लगता है वो उस्मान की टीम की रहेगी ना मैच। और इनकी शेड्यूल मध्ये ते 2 मॅच आहेत पण मनोज वैरी सर प्लीज कॉन्टॅक्ट। पुढच्या सामन्याची नाणेफेक आपल्याला करायची आहे, तर आपण लवकर यावं। सहयोग आणि हनन टीम दोन्ही संघनायक आपण टॉससाठी यावं। सहयोग वर्सेस हनन। आली लिस्ट मला वाटलं एवढी फास्ट कसं कोणाची आली? नाही आता इकडेच होती अरे ये ते प्लेयर तर कुठे? सहयोग आणि हनन दोन्ही संघनायक टॉससाठी यावं। मैडम आनंद स्पोर्ट्स के 2 मैच हुए ना, ये देखो इसमें 3 बार टिक करके दिया। अरे वो लास्ट टाइम दिया था, टॉस किया था ना उन्होंने। टॉस करके मैच नहीं हुई ना उनकी। वो लोग की गलती क्या थी, याद है ना वो लफड़ा? फिर सहयोग से आला। सहयोग कर्णधार आपण टॉस बॉक्स कडे यावं। हा? कोणाला? गौरव आपण टॉससाठी यावं। गौरव, गौरव टॉससाठी यावं। हनन कॅप्टन लवकर या। फुकट माती भेटली तरी खातोय, फुकटला कशाला ते टेस्ट? आज माणूस कापला तरी खाऊ आम्ही। ते आले का पहिले बघ, लवकर करून देतो। मला टॉसला यायला वेळ आहे। 3 मॅच झाले, आता किती बाकी आहे त्यांच्या? 4 बाकी आहेत ना, अजून एक। हो चला सर, आपण काय उरलेलं खाऊन येऊ। पहिले गिळून कोण आलो बघ। मग मी लेट नंतरच चाललोय ना। मग पहिले कसा शब्द उच्चारला तुम्ही? तो रेषेच्या लाईनला का पहिला उभा आहे का? चला आनंद कॅप्टन, वेळेत मंडळी आपल्याला बरेच सामने आज कव्हर करायचे आहेत। हनन टीम कॅप्टन। सहयोग एंड हनन कैप्टन
सामना चालवायच्यात आपण इथे पाहिजेत मंडळी. सहयोग संघाचा कर्णधार इथे हजर आहेत. हनन टीम गौरव जरा वेळेत या. प्रत्येक सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपण टॉसची प्रक्रिया पार पाडतो नियमाप्रमाणे. इथे लक्ष 61 धावांचं आहे. 62 टार्गेट, माफ करा. आता मनीष पाटील आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. या 62 धावांचा चेस कसा होईल ते पाहूया आणि आपण हनन टीम कॅप्टनला शेवटचा पुकारा देऊया प्लीज. चला ज्या सूचना तुम्हाला मिळत आहेत त्यावर अमल झाला पाहिजे. टॉस लगेच करायचे. हनन स्पोर्ट्स चला या टॉससाठी फास्ट. आपण या सामन्याच्या दुसऱ्या डावाचे अपडेट सुद्धा घेणार आहोत. 62चा रनचेस आहे. पूर्वेश सरनाईक 11 साठी 2 फलंदाज पोहोचत आहेत. प्रीतम बारी आणि इम्रोज खान. म्हणा इम्रोज आणि कोण आहे? चेतन आहे. चला बदला नाव अपडेट करा. चेतन पावस्कर स्ट्रायकर्स एंडला आहेत आणि इम्रोज नॉन स्ट्रायकर्स एंडला. आणि पहिल्या षटक हातात आहेत बॉलिंग ट्रॅकवर चेक विपिन. मिलिंद मोहल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. मिलिंद मोहल मिलिंद सेठ आपल्याकडे सहयोग आणि हनन स्पोर्ट्स गौरव. चेक द कॉइन सचिन आहेत. कॉइन चेक करूया. सर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक. वेळ कमी आपल्याकडे. दोन्ही संघांना शुभेच्छा पण देऊया. हिज अ टॉस. ITC FS कॉल आणि नाणेफेक. येस काय स्वीकारताय? आम्ही फिल्डिंग करू. काय वाटतं तुम्ही किती सामने जिंकलात आतापर्यंत? आता एकच जिंकलो आम्ही 2 मध्ये. त्यामुळे हा क्रुशियल मॅच आहे आपल्याला. काय सांगाल आपण? आमच्यासाठी पण डोळा आहे. म्हणजे हा सामना रंगणार. ओके जास्त वेळ नको घेऊया आणि दोघांनी शुभेच्छा देऊया. दोघांनी हात मिळवा. सो थँक्यू सर अँड बेस्ट ऑफ लक. ओटो कॉम बॉक्स. इम्रोज खान लेग स्टम्पचा बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा वर थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण 62 धावा अडवायच्या आहेत आणि त्यासाठी एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब संघातील गोलंदाजांना त्यांचं काम अचूक करावं लागेल. आजच्या वेळापत्रकातला पहिला सामना तितका चांगला त्यांच्यासाठी नाही राहिलाय. हा नो लुक खेळायचा प्रयत्न. स्लॉग हिट स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं इम्रोजने. हवेच्या विरोधात जाऊन खेळण्याची इच्छा इम्रोजची पण दोन्ही वेळा त्याला अपयश आलेलं आहे. येतोय हा डॉट बॉल. स्कोर थांबलाय 10 वर. 2 चौकार 2 वाईट बॉल्स. पुढचा बॉल राऊंड विकेट आणि बॉल हवेत आहे. एरियल रूट देऊन खेळायचा होता स्क्वेअर लेगला पण डिस्टन्स तितकं गाठलं जाणार नाही आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज सुद्धा चुकला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळतात त्या 2 धावा. स्कोर कार्ड 2 धावांनी पुढे सरकतोय. पूर्वेश सरनाईक 11चा स्कोर झालाय 12. दुपारच्या सत्रात फलंदाज थोडे रिलॅक्स राहताना आपण पाहिलंय मागच्या 3 दिवसांमध्ये. या अगोदर सुद्धा उस्मान पटेलचा धमाकेदार खेळ आपण पाहिला मागच्या डावामध्ये रनचेसला. फुल लेन बॉल होता. ड्राईव्ह केलाय. मिडवला क्षेत्ररक्षक. थोडा चपळ राहावं लागेल.
कारण थोडं रिलॅक्स राहिलात तर मग अडचण वाढू शकेल. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय पूर्वेश सरनाईक 11 या संघाचा 13 विदाउट लॉस. चेसिंग टार्गेट ऑफ 62. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. पहिला बॉल डिलिव्हर झालाय 3:15 3:15 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. चला सेकंड ओव्हरसाठी पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येत आहेत. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब या संघाकडून सूरज येत आहेत. स्ट्रायकर साईडला पुन्हा एकदा इम्ब्रोजच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक. फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, सर्कलच्या बाहेर, वाईड ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेट. ओव्हर द विकेट सूरज ड्राईव्ह केलंय, मिड ऑन ला क्लिअर केलंय. इझी फॉर इम्रोज खान. चौकार, 4 धावा. स्ट्रेट वेटेड योग्य त्या बॅकलिपनं ते खेळतात आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं केलेली आहे. जास्तीत जास्त वेगानं खेळून आपला नेट रन रेट चांगला करायचा उद्देश इम्रोजचा आता दिसतोय. स्कोर 4 पुढे. आणि आता आणखीन एक इम्रोज खान या डावाला आपल्या नावावर करण्यासाठी आहे तयार. खेचतोय षटकार, मिड विकेट क्लिअर, 6 धावा. सहा वाढताय. स्कोर जातोय 23 विदाउट लॉस. पूर्वेश सरनाईक 11 हा संघ तर गुणतालिकेमध्ये वरच आहे. चांगला खेळ आतापर्यंत या टीमचा राहिलाय. आणखीन एक इम्रोज आज काय थांबण्याचं नाव नाही घेणार. आज जितकी मजा घेता येईल फलंदाजीची तितकी मजा तो घेण्यासाठी तयार झालेला आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. प्रत्येक बॉलवर आपला अनुभव लावून षटकार खेचतोय. स्कोर झालेला आहे या 6 धावांच्या मदतीनं 29 धावा 29. आव्हान आता थोडं सोपं करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. वचक तुमची प्रत्येक क्षेत्रावर असावी आणि तोच खेळ आता जो या अगोदर गोलंदाज म्हणून त्यांचा आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. आता फलंदाज म्हणून सुद्धा तो किती परिपक्व आहे त्याचा प्रमाण तो देतोय. चला बॉल पाठवून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. फरमान चलिए बॉल भेज दीजिए प्लीज. पुढचे 2 सामने महत्वाचे आहेत. मजा येईल मॅच मध्ये. कारण कोणीतरी जिंकून कोणीतरी क्वालिफाय होणार आहे. कोणीतरी हरला तर कोणीतरी क्वालिफाय होणार आहे. पुढचे 2 सामने खूप महत्वाचे आहेत. पाहूया त्या सामन्यामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. पण हा सामना तर जवळपास आपल्या नावावर इम्रोजने केलेलाच आहे. कारण तो खेळ आतापर्यंत इम्रोजचा राहिला आहे फक्त षटकारांचा. 2-3 चौकार, 2 षटकार, 1 डबल, 1 सिंगल. डॉट बॉल येता कामा नये त्याची काळजी त्यांनी घेतली. चेतन पावसकर यांना संधी मिळाली अजूनपर्यंत चेतनला काही संधी नाही मिळाली.
एक्सेप्टन्स इज मस्ट. की आपण स्वीकारायचं आणि पुढे जायचंय. परिणाम काही होऊ द्या, एन्जॉय युअर सेल्फ. क्रिकेटचा खेळ तेच आहे. तुम्हाला आज जिंकता नाही गेलं तरी काय झालं, उद्या तुमच्यासाठी आणखीन नवीन रिसोर्सेस असतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका, या साकेच्या पोलीस ग्राउंडवर वाजेल फक्त माझ्याच नावाचा डंका. इजाचा काऊ कॉर्नर क्लिअर करणारा षटकार इम्रोजचा, माफ करा इम्रोज. खरं तर खूप स्ट्रगल इम्रोजने तुका केलेलं आहे. दादोजी कोणते स्टेडियम हे इम्रोजच्या लक्षात आहे, पण आता साकेचं पोलीस ग्राउंड सुद्धा तो लक्षात ठेवेल इतकी मात्र शाश्वती आहे. आतापर्यंत या डावामध्ये 3 चौकार आणि 3 षटकार इम्रोजच्या नावावर, आणि जवळपास या डावावर फक्त तोच दिसतोय. आत्ता संधी मिळणार आहे चेतन पावसकरला. 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते आता 36 वर. अजूनही आवश्यकता आहे आय गेस 26 धावांची. कॅल्क्युलेशन 26 ची अजूनही गरज आहे, आणि त्यासाठी बघूया चेतन पावसकरचा अप्रोच नेमका काय राहतोय. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या डावातले 11 चेंडूत बनलेले आहेत 36. आणि आता चेतन सुद्धा काय माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. चेंडूला पंख लावले, 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 42, जिंकण्यासाठी 20, बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 20 धावा. स्कोर 42 झालेला आहे 42. पहिलं षटक 13 धावांचं होतं, आणि त्यानंतर सूरज साळुंकेचं हे षटक तब्बल 29 धावांचं राहिलेलं आहे 29. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक इम्रोजकडे पोचते. इम्रोजचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जर पाहिला तर तो 34 धावांचा राहिलेला आहे. कॅन ही मॅनेज टू कम्प्लीट हीज अचिव्हमेंट? लेट्स सी. पूर्णपणे एकतर्फी सामना सुरू आहे. पहिल्या षटकापासून, पहिल्या बॉलपासून तो ॲग्रेसिव्ह अप्रोच इम्रोजचा, आणि म्हणूनच गोलंदाजांना काय डोकं वर काढण्याची संधी नाही मिळाली. पण पाहूया आता, द्यायचे तर सर्वोत्तम द्यायचं, त्यासाठी बॉलर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. कन्हैया, येस एक्झॅक्टली. प्रत्येकाकडे गुणवत्ता आहे, फक्त तुम्हाला व्यासपीठाची आवश्यकता आहे. कन्हैया यांनी पहिला बॉल योग्य त्या टप्प्यावर हाताळला. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवला, जे खूप महत्त्वाचं आहे. इम्रोजचा अटॅकिंग झोन त्यांना ठाऊक आहे, आणि म्हणूनच त्यांना रोखण्यासाठी पहिला बॉल कन्हैयाचा अगदी योग्य राहिलेला आहे. सुरुवात या 3ऱ्या षटकाची डॉट बॉल झाली. नेक्स्ट बॉल इन कटर, पण बॉल व्हाईट लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय असंच पंचांना वाटतंय. लोबो सर बॉलर्स एंडला, सहस्त्र बुद्धे सर स्ट्रायकर साईडला अंपायरिंग करताना पाहायला मिळत आहेत. स्कोर झालेला आहे 42. जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू 20. ऑकवर्ड स्टान्स फलंदाज इम्रोजचा. कन्हैया भारी पडलाय. या षटकावर कन्हैयाचं नाव लिहिलं जाते. सुरुवात त्यांच्या वतीने चांगली केली जाते. जरी या अगोदरचा बॉल वाईड होता, पण त्यांची पिचिंग योग्य राहिलेली आहे. रिदम परफेक्ट राहिलेली आहे. जरी त्यांच्याकडे तितका अनुभव नाहीये, पण गुणवत्ता ठासून भरली आहे गोलंदाज कन्हैयाकडे. त्याचं सादरीकरण तो योग्य तो प्लॅटफॉर्मवर करतोय. उलट खेळले, आणि आता बघा पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी थांबले होते. पुन्हा रॉयल एंट्री या मैदानामध्ये. या 3ऱ्या षटकामध्ये इम्रोजची बॅकवर्ड पॉइंट क्लिअर सिक्सर. चाळीस 14. आता हे काय थोड्या वेळानंतर मी तुम्हाला कळवीनच. 40-14
ती चर्चा आपण करूया या विषयावर. पूर्वी सरनाईक 11 संघाची धावसंख्या आहे बिनबाद 49. पहिल्या विकेटसाठी उत्तम पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 13 धावांची. इम्रोज अगदी अष्ट्यांना फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कन्हैया फॅन्टॅस्टिक बॉलिंग. जरी या अगोदर षटकार आला होता त्या गोष्टीला लक्षात ठेवून पुन्हा एकदा चूक होणार नाही ती काळजी त्यांनी घेतली. स्टंप टू स्टंप अटॅक थोडक्यात बचावले इम्रोज. डॉट येतोय आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड केले गोलंदाज कन्हैया यादवने. फक्त एक षटकार खर्च केला. इकॉनॉमिकल राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न त्यांचा यशस्वी राहिलाय. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. वेगाने बॉल जाईल. एक्सप्रेस स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर. चौकार. चव्वेचाळीस 16 या विषयावर पुन्हा एकदा येऊया. 44-16 स्कोर झालेला आहे. पूर्वेश सरनाईक 11चा 53. 53 विदाउट लॉस. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. या बॉल पण देऊया. मागणी प्रेक्षकांकडून होते की त्यांना नेमकं काय हवंय. पण पाहूया ती मागणी प्रेक्षकांची इम्रोज पूर्ण करेल का. महागिरी एक्सप्रेस या नावाने त्याला ती ओळख मिळालेली आहे आणि ती ओळख टिकवण्याचा प्रयत्न पुढच्या बॉलवर होईल का. उलट दिशेने स्ट्रोक खेळलेला आहे. 4 धावा तर मिळतील. षटक संपते. तिसरं आणि इम्रोज पोहोचतोय. स्वतःच्या इंडिव्हिज्युअल स्कोअरकडे लक्ष वेधलं तर 50 तर पूर्ण नाही झाल्यात. त्याचा स्कोर आहे 48 विदाउट लॉस. 57 स्कोर अपडेट होतोय. 57 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे आणि इम्रोजला 50 साठी 2 धावांची. हा जिंकण्यासाठी 5 ची गरज आणि इम्रोजला 50 साठी 2 ची गरज. चला 5 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. सर्वेश आणि आता 1 धाव पूर्ण करून संधी मिळालेली आहे इम्रोजला. इम्रोज पाहूया या महत्वाच्या क्षणाला कसं एन्जॉय करतोय जे खूप महत्वाचं आहे. सर्वेश हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. निवडलेला मार्ग कधी सोडायचा नसतो. अडचणी तर येत जात राहतील आणि ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मधलं इम्रोजचं भरधाव वेगवान अर्धशतक सामना जिंकलेला आहे टीम पूर्वेश सरनाईक 11 हार्डलक टीम एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब. चला आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी पोहोचलेलो आहोत. आपण सामनावीरचा पुरस्कार आता जाहीर करणार आहोत.
हॅलो. आणि आताच व्यासपीठावर आगमन होत आहे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या या रणसंग्रहामध्ये सन्माननीय अनुभय अंगणे यांचं आगमन. वेलकम.